आज 8 जुलै आहे. आजच्या बरोबर 111 वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मार्सेलिस बंदरामध्ये समुद्रामध्ये उडी मारून एका ऐतिहासिक क्रांतीच्या पर्वाला सुरुवात केली होती. 111वी स्मृती आहे ह्या ऐतिहासिक उडीची आणि ह्या दिवशी ह्या स्वातंत्र्य युद्धाला नमन करायचं म्हणून ह्या संपूर्ण घटनाक्रमाला त्याच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या आणि त्या घटनाक्रमाला किती ऐतिहासिक महत्व आहे हे समजून घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया. साधारणपणे 13 मार्च 1910 ला व्हिक्टोरिया स्टेशन लंडनला सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केली आणि 1881च्या FOA फगिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्ट नुसार सावरकरांना अटक केली आणि आपण अशी अटक केली हे त्यावेळेस तिथले गृहमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी भारताच्या व्हाईसरॉयला कळलं की आम्ही विनायक दामोदर सावरकरांना अटक केली आहे. त्याच वेळेस भारतातल्या व्हाईसरॉयने चर्चिलला पत्र लिहून असं कळवलं की सावरकरांकडून ही जी रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटीची माहिती आहे ही सगळ्यात जास्त सिखांकडून मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही दयाल सिंग ग्यानी नावाचे एक अधिकारी ही माहिती तिथे सावरकरांकडून घेण्यासाठी पाठवतात. सावरकरांना अटक केल्यानंतर सावरकरांचे तिथले सहकारी VVS अय्यर सावरकरांना सारखे तुरुंगामध्ये भेटायचे आणि भेटल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवून तिथे खटला चालवण्याऐवजी भारतातच ब्रिटनमध्येच त्यांचा खटला चालवला जावा आणि तिथेच त्यांची सुटका जेलमधून कशी करता येईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. त्यांनी पॅरिसमध्ये राहणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मांना सांगितले की सावरकरांना जर सोडवायचं असेल तर किमान 200 पाऊंडांची आपल्याला गरज आहे. सावरकरांना सोडवण्यासाठी मग श्यामजी कृष्ण वर्मांनी 10 पाऊंड लगेच देऊन सुद्धा टाकले. पण ज्यावेळेस सावरकरांचा खटला लंडनला बो स्ट्रीट पोलीस कोर्टला चालू होता त्यावेळेस सावरकरांच्या बाजूने जे वकील लढले रेगिनॉल्ड वोघॅम नावाचे यांनी पुरेपूर प्रयत्न केला की सावरकर कुठल्याही कॉन्स्पिरसीमध्ये नाहीयेत. कारण भारत सरकारनं सावरकरांवर ज्या केस दाखल केल्या होत्या त्या होत्या नाशिक कॉन्स्पिरसी म्हणजे मित्रमेळा आणि अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कट रचल्या जातोय. नाशिक मर्डर जे तिथल्या जॅक्सनच्या कलेक्टरचा खून झाला होता अनंत कानेरेंनी केला होता त्याच्या मागे सावरकर आणि सिडिशन ऍक्ट 121 IPC आणि 121A म्हणजे राजाच्या विरोधामध्ये षडयंत्र सत्ता उठवण्याचं असे गुन्हे लावले होते. सावरकरांच्या विरोधात ज्यांनी साक्ष दिली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे होते ग्वाल्हेर स्टेटचे त्यावेळेसच्या ग्वाल्हेर स्टेटचे हरिश्चंद्र कारेगावकर यांना अशी साक्ष दिली की मी सावरकरांचे असंख्य भाषण मी ऐकलेत आणि स्वतः विनायक दामोदर सावरकर हे सशस्त्र लढ्याचे पुरस्कर्ते आहेत. पण आपण इंडिया हाऊस मध्ये त्यांना भेटायचो. कर्जन वाहिनीचा ज्यावेळेस धिंगरांनी वध केला त्यावेळेस पासून आपण इंडिया हाऊस सोडलं. अजून एका माणसाने ज्यानं साक्ष दिली सावरकरांच्या विरुद्ध त्याचं नाव चंजेरी रामाराव. त्यावेळेला सांगितलं की मॅडम भिकाजी कामा आणि विनायक दामोदर सावरकर ह्या 2 माणसांनी एक रिव्हॉल्वर आणि सावरकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या 10 कॉपीज आपल्याला भारतात पाठवायला जबरदस्ती केली. सावरकरांच्या बाजूनं कोर्टाचे जे माणसं लढले जे वकील आहेत त्यात KC पावेल आणि JM पारिख यांना असं कोर्टाला पटवून द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही ज्या अभिनव भारत आणि मित्रमेळाबद्दल बोलतो ते मित्रमेळ फक्त धार्मिक कार्यक्रम घेणारी संघटना होती याचा आणि क्रांतीचा काही संबंध नाही आणि मित्रमेळ आणि अभिनव भारत हे दोन्ही फक्त स्वदेशीचा प्रसार करणारी संघटना आहेत. त्याच्यामुळे सावरकरांना 121A आणि 121 सिडिशनच्या याच्या खाली काही दोषी करार देता येणार नाही असं सांगितलं. पण कोर्ट काही ते ऐकून घ्यायला तयार नव्हतं. नंतर ही केस किंग्स बेंच डिव्हिजन हायकोर्टाकडे गेली. त्या ठिकाणी ज्यांनी ही केस ऐकली ते होते चीफ जस्टिस ऑफ इंग्लंड लॉर्ड आयव्हरस्टोन यांच्यासोबत अजून 2 न्यायाधीश होते ज्यांच्यासमोर ही केस गेली आणि त्यांनाही वकिलांनी हेच पटवून दिले की सावरकरांना भारतात पकडलेलं आहे. मुळामध्ये ते तुम्ही ज्या ऍक्ट खाली अटक केलेली आहे फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्ट तर ते मुळात पळपुटे नाहीतच ते इथे शिक्षणाला आले ते विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे या ऍक्ट खाली त्यांना अटक करणं हेच मुळात चूक आहे. पण कोर्टाने ते काही ते ऐकून घेतलं नाही. कोर्टाने सांगितलं की यांना भारतात पाठवलं जावं.
या ठिकाणी अजून एका माणसानं इंडिया हाऊसमध्ये सावरकरांसोबत राहणाऱ्या चतुर्भुज आमीन नावाच्या माणसानं सावरकरांच्या विरोधात साक्ष दिली आणि चतुर्भुज आमीनात सांगितलं की 20 पिस्तूल आणि बॉम्ब मॅन्युअल जे रशियाच्या क्रांतिकारकांकडून सावरकरांनी मिळवलं होतं हे भारतात पाठवलं सेनापती बापटांच्या थ्रू, आणि हे बॉम्ब मॅन्युअल आपण सर्क्युलेट केलं, त्यामागे सावरकरच आहेत असं चतुर्भुज आमीननं सांगितलं. आणि त्यामुळं प्रोसिक्युशनचे वकील होते जे ब्रिटिश सरकारचे आयसॅक नावाचे, त्यांना असं कोर्टाला स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या कॉन्स्पिरसी मागे सावरकर आहे. शेवटी कोर्टाने एफओएच्या कलम 33 नुसार, म्हणजे जर तुम्हाला पकडलेलं असेल तर तुमचं ज्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक केलेली आहे तिथे तुमच्यावर केस चालवण्यात यावी याच्यासाठी तुम्हाला भारतात पाठवण्याला मान्यता दिली. याच्यावर सावरकरांचे जे वकील आहेत त्यांना कोर्ट ऑफ अपील म्हणून शेवटच्या कोर्टाकडे सुद्धा मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हे सगळं होत असताना डेव्हिड गार्नेट नावाचे एक ग्रहस्थ जे आयरिश मुवमेंटशी जवळीक साधणारे होते, यांनी सावरकरांना जेलमध्ये असताना सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं सांगितलं की 2 मी आयरिश रिव्हॉल्युशनरीची व्यवस्था करतो जे तुम्हाला तुरुंगातून कोर्टात नेत असताना तुमच्या सोबत राहतील आणि तुम्हाला तिथून पळून न्यायला प्रयत्न करतील. पण सावरकरांनी त्यांना सांगितलं की काय हरकत नाही, याच्यातून अपयश जरी आलं तरी माझ्याकडे दुसरा प्लॅन तयार आहे. हे सिनपिन मुवमेंट जी होती त्याचे लोक तुम्हाला सहकार्य करतील असं डेव्हिड गार्नेटने सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला. आणि 29 जून 1910 शेवटी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर होम अफेअर्स म्हणजे तिथले गृहमंत्री चर्चिल यांनी आदेश काढला की मी सावरकरांना एक्स्ट्रॅडिट करतो, तो भारतात पाठवतो. असा आदेश काढल्याबरोबर तिथले कमिशनर पोलिसांचे एडवर्ड हेनरी यांनी फ्रान्स सरकारला अशी सूचना दिली आणि विनंती केली की आमचं जे जहाज सावरकरांना घेऊन जाणार आहे SS मारिया, हे जहाज मार्सेलिसला 7 ते 8 जुलैला पोहोचेल. त्यावेळेस तुम्ही सिव्हिल पोलीस फोर्स तिथे द्या आम्हाला, कारण मार्सेलिसमध्ये भारतीय रिव्हॉल्युशनरी भारतीय क्रांतिकारक मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे लोक सावरकरांना सोडून न्यायची शक्यता आहे, तुम्ही तिथे आम्हाला मदत करा जेणेकरून सावरकर तिथून पडणार नाही. फ्रेंच सरकारचे जे अंतर्गत मंत्री होते त्यांनी याची सगळी व्यवस्था केली आणि सावरकर पळून जाणार नाहीत मार्सेलिसला बंदरात जहाज थांबल्यानंतर, अशी माहिती सुद्धा त्यांनी इंग्रज सरकारला पोहोचवली. 1 जुलैला SS मोरिया ज्या जहाजात सावरकरांना घेऊन जाणार होते त्यांना टिल्बरी डॉक लंडनचा सोडला. जे सावरकरांना घेऊन जाणारे माणसं आहेत त्यात एडवर्ड पार्कर, हा एडवर्ड पार्कर मेट्रोपोलिस पोलिसचा लंडनचा कमिशनर आहे. दुसरा आहे चार्ल्स जॉन पॉवर, हा चार्ल्स जॉन पॉवर CIDचा DYSP आहे, त्याचा मुंबई पोलिसांचा 16 वर्षाचा अनुभव आहे. आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल जे सावरकरांना आणतायत भारतातून गेलेले, त्या दोघांपैकी एक आहे मोहम्मद सिद्दीक जो पुणे पोलिसांमधून आलेला आहे, दुसरा अमरसिंग सखाराम सिंग हा नाशिक पोलीस मधला आहे. ह्या 4 जणांवरती जबाबदारी होती. अगोदर सावरकरांना SS मारियाच्या ऐवजी मरमोरा नावाच्या जहाजावरून भारतात नेणार होते, पण कोर्टातली प्रोसिडिंग लंडन मध्ये इतकी जास्त वेळ चालली त्याच्यामुळे त्यांना SS मोरियावर न्यावं लागलं. हे पार्कर आणि पॉवर जोगजन जे होते हे कंटिन्यू केबिन मध्ये सोबत असायचे सावरकरांच्या. हे पॉवर तर सावरकरांच्या बरच्या समोर झोपायचे जेणेकरून सावरकरांना नियंत्रण ठेवता येईल. यांचं जहाजातला सावरकरांचा वेळ ठरलेला असायचा, म्हणजे केव्हा उठणार आहेत, केव्हा शौचाला जाणार आहेत, केव्हा आंघोळ करणार आहेत, केव्हा जेवणार आहेत, केव्हा झोपणार आहेत. आणि सावरकर संडासला जरी गेले तरी दोन्ही कॉन्स्टेबल बाहेर थांबणार, आंघोळीला गेले तरी दोन्ही कॉन्स्टेबल बाहेर थांबणार. पार्करचं आणि पॉवरचं दोघांचंही त्यांच्याकडे लक्ष असणार. काही वेळासाठी, थोड्या वेळासाठी म्हणून डेकवर सावरकरांना अर्धा 1 तास फिरायला नेलं जायचं. तिथं कोणाही माणसाला सावरकरांनी बोलायचं नाही अशी त्यांच्यावर बंदी होती. 7 जुलैला 8 जुलैला सावरकरांनी उडी मारण्याच्या अगोदर 7 जुलैला दुपारी 1 वाजता सावरकरांनी जेवण केलं. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर 4 वाजेपर्यंत कॅबिन मध्येच थांबले. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस 7 जुलैला सावरकर 11 वाजता झोपले, पण झोपण्याच्या अगोदर 9 वाजता त्यांनी असं सांगितलं की मला एकदा गरमी प्रचंड आहे आपल्या कॅबिन मध्ये, मला आंघोळ करायची आहे. सावरकर 9 वाजता आंघोळला गेले. त्यावेळेस मोहम्मद सिद्दीक सोबत होता, अमरसिंग सोबत होता. आणि 9:30ला पार्करनं ह्या दोघांना पॉवरच्या जो सोबत होता अधिकारी त्याच्या हवाली केलं. सावरकर साधारणपणे 7 किंवा त्याच्यानंतर उठायचे, पण 8 जुलैला सकाळी 6:15 वाजता सावरकरांनी असं सांगितलं की मला शौचाला जायचं, फ्रेश व्हायला जायचं.
पारकर लक्ष देऊन होता, पण पारकरला कंटाळा आला. त्याच्यामुळे पॉवर जो होता, जॉन पॉवर, तो सावरकरांच्या सोबत गेला. दोन्ही कॉन्स्टेबल संडासच्या बाहेर होते. सावरकर आत गेले. नॉर्मली नियम असा असायचा की संडासचं दार बोल्ट लावून बंद केला जायचा. त्यावेळेस ते बोल्ट लावून त्या बंद केल्या गेला नाही. सावरकर आत गेले. सावरकरांनी वरचा पोर्ट जो होता तो लक्षात आला त्यांच्या की त्याचा स्क्रू वगैरे निघालेला आहे. त्याने ते पोल काढला. तिथून त्यांची बॉडी बाहेर जाऊ शकत होती. सावरकरांनी तिथून बाहेर जायला सुरुवात केली. त्यावेळेस मोहम्मद सिद्दीकच्या लक्षात आलं की बाहेर स्लीपर आहे आणि याचा अर्थ सावरकर मध्येच आहे. पॉवरनं सुद्धा सांगितलं की तुम्ही दोघे कपडे बदलून केबिनकडे येऊ नका, आतमध्ये सावरकर आहे आणि आरोपीकडे तुम्ही लक्ष ठेवा. यानं आता दरवाजा तर काही उघडा नाहीये म्हणून वरून डोकवून ज्यावेळेस मोहम्मद सिद्दीकनं बघितलं त्यावेळेस सावरकर खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. सावरकर पळतात असं झाल्याबरोबर सिद्दीक, अमरसिंग बाहेर डेकवर आले, ओरडायला सुरुवात केली. तोपर्यंत समुद्रामध्ये उडी मारली होती. साधारणपणे 10 ते 15 फुटाचं अंतर कापून त्याने धक्का गाठला होता, थोडक्यात समुद्राचा किनारा. त्या धक्क्यावर ते गेले. तोपर्यंत हे मागून काही त्या डेकचे कर्मचारी आणि हे पोलीस स्क्वॉड हे सगळे सावरकरांच्या मागे चोर चोर म्हणून ओढत होते. तिथं पास्क्यू नावाचा, ब्रिगेडियर पास्क्यू नावाचा फ्रेंच अधिकारी तिथे उभा होता, ज्याच्याकडे ते डॉगचं सगळं काम होतं. त्याला विचारलं की तुम्ही फ्रेंच पोलीस आहात का? त्यांनी येस म्हणल्यानंतर सावरकरांनी त्यांना विनंती केली की मला तुम्ही ताब्यात घ्या आणि तुमच्या मॅजिस्ट्रेटकडे जा, मला तुमच्याकडे असायलमची आश्रयाची गरज आहे. तोपर्यंत हे सगळे पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी पास्क्यूकडून सावरकरांचा ताबा घेतला. ऍक्च्युली त्यावेळेस तिथे भारतीय क्रांतिकारी माधव भिकाजी कामा होता, विमल चट्टोपाध्याय पण होते, पण ते काय त्या ठिकाणी पोहोचले नाही. सावरकरांना परत कोठडीमध्ये आणलं आणि कोठडीमध्ये आणल्यानंतर सावरकरांनी एक कविता लिहिली, अनादि मी अनंत मी अवधी मी भला. कारण तो एक प्रयत्न फसला होता की तिथंच राजाश्रय घ्यायचा आणि तिथून इंग्रजांच्या विरोधात लढायचं. सावरकर साधारणपणे 17 जुलैला आडेनला आले. तिथून 23 जुलैला ते मुंबईमध्ये उतरले. हे सगळं होत असताना आता फ्रेंच सरकारला सगळ्या लोकांनी धुवून काढलं की तुम्ही याकडे लक्षच दिलं नाही. फ्रेंच प्रेसनं नॅशनल स्कॅन्डल म्हणून सावरकरांना जे पास्क्यूने हँडओव्हर केलं ब्रिटिश पोलिसांना त्याची अवहेलना केली. विशेषतः कार्ल मार्क्सचा जो नातू आहे जीन लोंगे नावाचा, त्यानं सावरकरांच्या बाजूनं फ्रेंच वृत्तपत्रामध्ये लेख लिहायला सुरुवात केली आणि सांगितले की सावरकर एकदा फ्रेंचांच्या भूमीत उतरल्यानंतर त्यांना ब्रिटिश पोलीस घेऊन जाऊ शकत नाही, सावरकरांना तात्काळ फ्रेंचांच्या हवाली करण्यात यावं. कोपेनहेगनला त्याच वेळेस 1910 मध्ये सोशलिस्ट काँग्रेस भरली होती आणि या सोशलिस्ट काँग्रेसनं सावरकरांना ताबडतोब ब्रिटिशांनी हवाली करावं फ्रान्सच्या, अशा पद्धतीचा ठराव केला. 18 जुलैला ज्यावेळेस फ्रान्समध्ये वातावरण तयार झालं की आपल्या सार्वभौमत्वाला ब्रिटिश सरकारनं चॅलेंज केलं, आपल्या इथून एक राजकीय कैदी ते पळून घेऊन गेले. 18 जुलैला फ्रेंच परराष्ट्र मंत्र्यांनी, ज्याचं नाव जीन पिंचन, यानं ब्रिटिश राजदूताला सांगितलं की तुम्ही सावरकरांना आमच्या हवाली करा. 23 जुलैला फ्रान्सचा ब्रिटनमधला जो राजदूत आहे पॉल कॅम्बल यानं ब्रिटनला सांगितलं की तुम्ही आमच्या याला परत द्या. आणि त्यानं त्याचा जो आधार दिला तो सांगितला की म्युच्युअल सरेंडर्स ऑफ फगिटिव्स 14 ऑगस्ट 1874च्या कायद्यानुसार तुम्ही राजकीय कैदी जे आहेत ते फ्रान्सला आमच्या भूमीतून उचलून परत दिले पाहिजेत. ही चर्चा होत असताना भारत मंत्री मोर्ले जो होतो तो अतिशय भडकला. त्यानं ब्रिटिश परराष्ट्र मंत्र्याला सांगितलं की तुम्ही फ्रान्सला सांगा की हा इश्यू सावरकरांचा जो ज्युडिशियल आहे, न्यायिक आहे आणि याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ काही हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही. 29 जुलैला 3 लोकांची गृहमंत्री म्हणून चर्चेत, इंडिया ऑफिसची आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. परराष्ट्र मंत्र्यांनी असं सांगितलं की फ्रान्स फार सावरकरांना परत देण्याबद्दल अग्रेसिव्ह, आपण परत करावं. पण चर्चिलनं त्या गोष्टीला विरोध केला आणि चर्चिलनं सांगितलं की आपण नेशन ऑफ लॉ म्हणून हे सावरकरांच्या अरोगन्सला काही चुकलं नाही पाहिजे आणि फ्रान्सला परत नाही दिलं पाहिजे. हे सगळं होत असताना इंग्लंडचे ब्रिटिश अटॉर्नी जनरल जे आहेत, ज्यांचं नाव विल्यम रॉबर्टसन, ह्या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकला. त्यानं असं सांगितलं की ब्रिटिशांनी सावरकरांना ज्यावेळेस भारतात पाठवत होते त्यावेळेस फ्रेंच सरकारला कल्पना दिली होती, त्यांची संमती घेतली होती आणि त्यामुळे सावरकरांना फ्रान्समध्ये राजाश्रय घेता येत नाही आणि त्यांना राजाश्रय घेता येत नसेल म्हणून आम्ही त्यांना परत देऊ शकत नाही. आता ज्यावेळेस लक्षात आलं फ्रेंचांच्या की हे प्रकरण काय असं दबत नाही आणि
हे सगळं चालू असताना भारतात सावरकरांवरती 109 आणि 302 म्हणजे जॅक्सनच्या हत्येचा प्रयत्न हे सुद्धा केस लावण्यात आल्या. आता हे परत का करायचं नाही याचे वेगवेगळे कारण ब्रिटिश देत होते. त्यांनी सांगितले की 1866 ला असंच फ्रेंच आणि ब्रिटिश मध्ये झालं होतं. कॅनडाचा जो कॅनडाला पळून गेलेला एक गुन्हेगार होता त्याचं नाव लॅमेरांडे. त्या लॅमेरांडे केसमध्ये असंच तुम्ही मागणी केली, आम्ही त्याला परत दिलं, पण त्याची केस आमच्याकडे चालू होती त्यावेळेस त्याला देता आलं नसतं. पण आता तसंच प्रकरण आहे, सावरकरांची केस चालू आहे आणि आम्ही तुम्हाला ती केस संपल्याशिवाय भारतातली काय त्यांना ते ह्या सावरकरांच्या परत करण्यावर बोलू शकत नाही. ज्या वेळेस सावरकर राजकीय कैदी आहेत आणि तो लॅमेरांडे गुन्हेगार होता, ह्या गोष्टीकडे ब्रिटिशांनी जाणून बुजून लक्ष दिलं नाही. शेवटी दोन्ही अँबॅसेडर्स ज्यात राजदूत यांच्यात असं ठरलं की हेगच्या इंटरनॅशनल ट्रिब्युनलमध्ये याच्यावरती निर्णय व्हावा. ह्यासाठीचे ह्या ट्रिब्युनलमध्ये सावरकरांना परत द्यायचं का नाही, सावरकर गुन्हेगार आहेत का नाही ब्रिटिशांचे, त्यांना राजाश्रय भेटावा का नाही, याच्यावरची निर्णय देण्यासाठी हे ट्रिब्युनल 5 जणांचं केलं होतं. या ट्रिब्युनलमध्ये जे प्रेसिडेंट होते ते बर्नार्ड, ब्रिटनकडून होते ते अर्ल ऑफ डेझर्ट, फ्रान्सकडून होते लुईस रेनॉल्ड आणि जॉन खर लेमन आणि ग्राम असे 5 माणसं ह्या ठिकाणी होते. ह्या लोकांनी सुद्धा 24 फेब्रुवारी 1911 ला निर्णय दिला की ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जे लोक पळून गेलेले आहेत, जे लोकांनी पकडलंय फ्रान्सच्या भूमीवर, त्यांनी आणि फ्रान्सच्या पोलिसांनी सुद्धा गुड फेथ मध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळं यांना काय परत देता येणार नाही. विल्यम हेनरी कॉटन नावाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1904 त्यांनी सावरकरांची बाजू घेतली होती, पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि 1910 काँग्रेसचे अध्यक्ष वेडर बर्थ यांनी त्याला विरोध केला. टिळकांनी सुद्धा केसरीमधून कॉटनचं मत वैयक्तिक असं सांगितलं. हे सावरकरांनी स्वतः नंतर सगळं सांगितलंय. अशा प्रकारे आजच्या ह्या दिवशी ह्या महान क्रांतिकारकाला आपण ह्या मोठ्या कामासाठी वंदन करूयात. नमस्कार.